2025 वर्ष संपत आहे। आपण नव्या वर्षात पदार्पण करतोय। या वर्षात देशाला अनेक ठिकाणी मोठा मान मिळालाय। यात महाराष्ट्रातील अनेक मंडळींनी आपलं नाव जगाच्या पाठीवर मोठं केलंय। यात राजकारण, खेळ आणि सिनेसृष्टींच्या काहीचा समावेश आहे। गेल्या 2025 या वर्षात नेमकं काय काय चांगल्या गोष्टी झाल्यात पाहूया। 2025 मध्ये मोठी घडामोड घडली, ती म्हणजे भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं। यात भारतीय सैन्यानं पाकिस्तानातली दहशतवादी तळं उद्ध्वस्त केलीत। यानंतर झालेला सोहळा जणू भाविकांसाठी पर्वणीच। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भव्य कुंभमेळा भरला होता। यात तब्बल 66 कोटी नागरिकांनी कुंभस्नान केल्याची आकडेवारी आहे। आता तिसरी गोष्ट म्हणजे बिहार विधानसभा निवडणुका। या निवडणुकीत एनडीएला न भूतो न भविष्यती असं मिळालेलं यश। एनडीएला 200हून अधिक जागा मिळाल्या, त्यामुळे नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले। एनडीएनं अनेक वर्षांची यादवी उलथून लावली। यानंतर जे घडलं त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला। तत्कालीन राज्यपाल CP राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली। 152 मतांच्या फरकाने त्यांनी ही निवडणूक जिंकली। आता क्रिकेट सामन्यात देखील आपलं महिला ब्रिगेड कमी नाही बरं का। यंदाच्या महिला विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत भारतीय संघानं वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं। त्यानंतर बाजी मारली ती अंध महिला क्रिकेट संघानं। पहिल्या T20 चषकात भारतानं बाजी मारली। महाराष्ट्राची लेक गंगा कदम संघाची उपकर्णधार आहे। या विजयानं देखील भारतात मोठा आनंद पसरला होता। आता क्रिकेट म्हटलं की भारतीय संघ पिछाडीवर हे शक्यच नाही। यंदाच्या आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। हे देखील ऑपरेशन सिंदूर असल्याचं त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते। आता बुद्धिबळाच्या पटलावर वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशनं पुन्हा एकदा मॅक्सनला पराभवाची धूळ चारली। या सामन्यापूर्वी मॅक्सनने गुकेशला कमी लेखलं होतं, पण सामन्यात डी गुकेशने त्याला दिवसा तारे दाखवले। त्यानंतर फुटबॉलचा स्टार लिओनेल मेस्सीने भारताचा दौरा केला। गोट इंडिया टूर अंतर्गत तो भारतात आला होता। कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांमध्ये त्याने शोज केले। चाहत्यांनी देखील मेसीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। आता यंदाच्या वर्षी सिनेसृष्टीत घडलं ते म्हणजे होमबाउंड या चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं। नीरज घायवान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय, तर ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत। 2025 वर्ष संपत आहे। आपण नव्या वर्षात पदार्पण करतोय। या वर्षात देशाला अनेक ठिकाणी मोठा मान मिळालाय। यात महाराष्ट्रातील अनेक मंडळींनी आपलं नाव जगाच्या पाठीवर मोठं केलंय। यात राजकारण, खेळ आणि सिनेसृष्टींच्या काहीचा समावेश आहे। गेल्या 2025 या वर्षात नेमकं काय काय चांगल्या गोष्टी झाल्यात पाहूया।